आपण शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आहोत आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आहोत आणि शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्यासोबत आहेत प्रताप ढाकणे. काका, काय सांगताल? पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहेत. अनेकदा पराभव पाहावा लागतो, जवळ जाता जाता थांबावं लागतं. यावेळेस कशी तयारी आहे तुमची? मी खिलाडू वृत्तीनं राहिलेला मनुष्य आहे, कार्यकर्ता आहे. आपण बोललात ते खरं आहे की वेगवेगळ्या कारणास्तव छोट्याशा फरकाने मी पराभूत झालो आणि मी दिलेला कौल स्वीकारत आलो. दिलेला कौल स्वीकारून आपण मूळ कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्याची भूमिका आहे की समाजातल्या सामान्य माणसाच्या प्रश्नावरती त्याला न्याय मिळवून देण्यासाठी निरंतर काम करत राहणं ही खरी कार्यकर्त्याची व्याख्या आहे. आणि म्हणून स्वतःला मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं 30 वर्ष सतत लोकांमध्ये राहिलो, लोकांच्या सुखदुःखाबरोबर राहिलो, सामान्य वंचित घटकाला न्याय मिळवून सतत संघर्ष करत राहिलो. जिथं अन्याय होईल तिथं न्याय हक्कासाठी भांडलो, संघर्ष केले, आंदोलन केले. 32 गुन्हे माझ्यावरती राजकीयदृष्ट्या दाखल झाले आणि म्हणून ह्या भूमिकेतनं मी काम करत आलेलो आहे. आज पुन्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला धन्यवाद देईल पवार साहेबांना, सगळ्यांनाच, की त्यांनी मला एक संधी पुन्हा एकदा दिलेली आहे. ही संधी देत असताना माझ्या बाबतीतलं कुठंतरी त्यांना एक लक्षात आलं असेल की न्याय देणारा, संघर्ष करून लोकांना न्यायासाठी भांडणारा कार्यकर्ता हा जपला पाहिजे. लोकांच्या मनात आज ती भावना आहे आणि ही तयारी माझी आज नाही. मी आत्ता ह्या पंचवार्षिकचा निकाल मागच्या वेळेस लागला. मी लॉकडाऊन उठल्यानंतर सुमारे 4 वर्ष झाले मी सतत लोकात आहे. याच्यापेक्षा वेगळी तयारी काय असते हे मला माहीत नाही, पण यावेळेस लोक मला न्याय देतील हा विश्वास आहे. गेल्या वर्षभर पाहतोय आपण गावोनगाव पिंजून काढलेत. आपल्याला कुठंतरी असं वाटत होतं की ह्या मतदारसंघातून मला पक्षाकडून उमेदवारी मिळेलच. पवार साहेबांवर एवढा विश्वास होता तुम्हाला? निश्चित असं आहे. जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये हिती ठेवून कधीच काम करू नये. एक शुद्ध भावनेनं तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, जे आम्हाला गीतेनं सांगितलं कर्मण्यवादी, ते कर्म करत राहायचं असतं. आज पक्षाला असं वाटलं की हा कार्यकर्ता प्रामाणिकपणानं पक्षाची विचारधाराशी निष्ठेनं काम करतोय. महाराष्ट्रामध्ये भले भले आपली निष्ठा बदलून कुठं गेले हे उभ्या महाराष्ट्राबद्दल सगळ्याला माहिती, मला कोणाबद्दल बोलायचं नाही. पण ज्या विचारधारेबरोबर आहोत त्या विचारधारेवरचा निष्ठा आणि विश्वास हा मनामध्ये शुद्ध भावनेने जपला पाहिजे आणि त्या विचारधारेच्या आधारे लोकांच्या कामासाठी उपलब्ध राहून त्यांना न्याय मिळवून सतत काम केलं पाहिजे. पक्षाला एक नक्कीच खात्री पडली हा निष्ठेनं विचारधारेचं काम करतोय, लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या अडीअडचणीत, लोकांच्या प्रश्नावरती लढतोय आणि म्हणून पक्षाने नक्कीच माझा विचार केला. आम्हाला विश्वास होता, मी काम करत राहिलो. तालुक्यात जर पाहिलं तर राजळे विरुद्ध ढाकणे हा राजकीय संघर्ष दिसून येतो. मात्र गेल्या काही वर्षभरातल्या काही ज्या निवडणुका पाहिल्या तिथे कुठेतरी तुम्ही थांबताना दिसला अशी चर्चा होती. आणि ज्या आता निवडणुका होत आहेत त्याचे पण जर राजकीय समीकरणं जर पाहिली ह्या तालुक्यामधली, ह्या तालुक्यामध्ये दिग्गज नेते आहेत. ढाकणे आपण दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. राजळे आहेत, तिकडे घुले बंधू आहेत. हा एकूणच राजकीय नेत्यांचा हा मोठा गड असताना कुठेतरी राज्यात जे ओबीसी विरुद्ध मराठा जे वातावरण आलेलं आहे त्याचा कुठंतरी परिणाम, फरक, प्रभाव असा पडेल असं वाटतं का काही? मला नाही, त्याच्या पलीकडे जाऊन मी काम करणारा कार्यकर्ता. मुळामध्ये मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ते स्वर्गीय बबनराव ढाकणे, आयुष्यभर पुरोगामी विचारसरणीनं काम करणारं कुटुंब हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लोकांमधला सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी काम करत राहिलं पाहिजे ही शिकवण स्वर्गीय ढाकणे साहेबांना मला दिली. आणि म्हणून जाती पाती धर्म ह्या सगळ्याच्या पलीकडं जाऊन सर्वप्रथम माणूस महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या माणसासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. जसं कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये, प्रत्येकाची कुटुंब व्यवस्थेमध्ये घरचा कर्ता जो असतो, कुटुंबातले 4 मुलं असतील तर त्या कर्त्याला, त्या मातेला ते 4ही मुलं सारखी असतात. तुझा त्याच्या मनात भेद नाही आणि त्याच्या मनात जर भेद आला तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि कुटुंबाचा पाया म्हणजे समाज व्यवस्था आहे, तर समाज व्यवस्था धोक्यात येते. आज लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी कोणत्या विचारधाराचे असो, कोणत्याही पक्षाचे असो, आज जो तो आपल्या सुईने वागतोय, सुईने भागतोय
आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जबाबदार नेतृत्वाची ही जबाबदारी होती मागच्या कालखंडामध्ये जे काय महाराष्ट्रात घडलं हे आपण जबाबदारीने हाताळलं पाहिजे होतं. आपण प्रमुख आहोत, या महाराष्ट्राचे कर्ते आहोत सगळ्या पक्षाचे, मी स्पष्ट बोलणार अंश आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र जपला पाहिजे. हा महाराष्ट्र प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय. हा महाराष्ट्र विनाकारण उभा राहिलेला नाही. छत्रपती शिवरायांनी उभी केलेली ही चळवळ आहे. संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली संप्रदायाची जोड आहे. आणि ती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातीला सर्व धर्माच्या सलोख्याच्या भावनेने हा महाराष्ट्र उभा केलेला आहे. आणि ते सुंदर नाव दिलं महाराजांनी, रयतेचं राज्य. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हा एक रसायन हे वेगळ्या नावाने आणले. आणि मग आज हा महाराष्ट्र धर्म खरं तर भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पी भूमिका, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, सतत दुटप्पी भूमिका घेतली. या विषयावरती गांभीर्यानं ज्याला हाताळणी म्हणतो ती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केली नाही. आणि म्हणून आज क्षुल्लक राजकारणासाठी आज महाराष्ट्र धर्माचा संकट आलं आहे. आज महाराष्ट्र धर्म पाळत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने महाराष्ट्र धर्मापेक्षा गुजरात लॉपीला झुकणं, त्याच्या पुढं लाचार होणं, ते आमच्या डोळ्यात देखत आमच्या हक्काचे उद्योग गुजरातमध्ये पळून नेणं, माझ्या महाराष्ट्राचे पोरं बेरोजगार राहणं आणि ह्या पापाचा सहभाग कोणाचा, तिथे सगळे याच्यामधली जबाबदार लोकांनी हा महाराष्ट्र धर्म आज कुठंतरी कलंकित झाला आहे. काका, तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षावर आरोप करतायत त्याच भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला या येथील जनतेने निवडून दिलेलं आहे, पण मात्र त्यांच्या 10 वर्षाच्या कामाकडे कसं पाहत होतो? नाही, कामशू नाही. मी विरोधक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. आपण हे लोकांत जाऊन पहा. फक्त घोषणा मोठ्या झाल्या, हजार कोटीच्या उड्डाणाच्या गप्पा झाल्या, प्रसिद्धी घेतली, बातम्या दिल्या, नारळ फोडली, इतके फोडली की नारळाचं मतदारसंघ शॉर्टेज असं लोक गमतीने म्हणतात. आज अनेक बोर्ड दाखवतो की ज्याचं नारळ 2-2 वर्ष झालेत फुटलेत. हा हजारो कोटीच्या गप्पा मारल्यात, हजारो कोटी आले तर मग गेले कुठं? बोर्ड आहेत, रस्ता नाही, बोर्ड आहे, काम दिसत नाही, आणि मग पैसे गेले कुठं? हाही संशोधन भाग आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना अत्यंत महत्त्वाची योजना भगवानगड पाणी पुरवठा योजना होती, जी सुमारे 50 गावाची योजना आहे. उद्धव साहेबांच्या त्यावेळेस जे खरं ते खरं, हसन मुश्रीफ साहेब पालकमंत्री होते, आम्ही सगळ्या मंडळींनी त्याचा पाठपुरावा करतो, योजना मंजूर केली. आज त्याचं काम पूर्णत्व होण्याची जी मुदत होती, मी ती मुदत संपून 1 वर्ष गेलं. आज ती योजनाही पूर्ण नाही एवढी, आणि तीही भगवानगडाच्या नावाने, की ज्याच्या नावावर तुम्ही मतं घेतली समोरच्याने, आणि त्या भगवानगडाची योजना अर्धवट पडलेली आहे. आणि मग कुठला तुम्ही गप्पा मारता? आज जी योजना मंजूर झाली आहे तिचं काम संपलं पाहिजे. 11 महिन्याची 12 महिन्याची काही मुदत आहे, ती मुदत संपून आज एवढे महिने झाले. अशा अनेक इश्यूज आहेत. आणि मग ह्या शेवगाव शहर, पाथर्डी शहर ही सुद्धा स्वतंत्ररित्या झालेली योजना उद्धव साहेबांनी मंजूर केली, त्या सरकारने केली. 2 वेळा टेंडर निघत नव्हतं, निघालं टेंडर परत रद्द केलं. म्हणजे हे कशासाठी? कोणी काय घ्यायचं आणि कोणी काय हिस्सा ठेवायचं हे जबाबदारीने बोलतो. आज एवढा मोठा प्रश्न आहे की शेवगाव असेल, पाथर्डी असेल, 15 दिवस पाणी मिळत नाही प्यायचं, आणि धरण आमच्या इथून हाकेच्या अंतरावर आहे जायकवाडी. पण हे सरकार, तुम्ही 10 वर्ष झालेत ना. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल की पुन्हा एकदा जातीय सामाजिक? शेवटी आज लोक हुशार झालेले आहेत. आज ज्याचं पोट रिकामं आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं रोजगार आहे. इथं अशी एक जात नाही की ज्याला रोजगार आहे आणि दुसऱ्याला रोजगार नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावरती लोक इथे विचार करून राहिलेत की ह्याच नावाखाली तुम्ही लोकांना बनवाबनवी केली, फसवाफसवी केली, यश मिळवलं, आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तेच प्रयोग करायचे. लोक आता फसलेत, आपण चुकलो आहेत हे लक्षात आलंय, आणि त्या भूमिकेतनं विकासाच्या मुद्द्यावरच लोक ही निवडणूक घेऊन जाणार आहेत. काका, तुमचाही संघर्ष तालुका पाहतोय. स्वर्गीय बबनराव ढाकणे यांना तर संघर्ष योद्धा म्हणूनच ओळखलं जातं. तुमचाही त्याच पावलावर ठेवून संघर्ष सुरू आहे. बबनराव ढाकणे साहेबांना अनेक संघर्ष करताना यशही मिळालं, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद. आता यावेळेसची निवडणूक तुमची त्या वाटेने जाणार आहे? मी सांगितलं की मी एक स्पोर्टमन आहे, आणि खिलाडू वृत्तीने वागलेला मनुष्य
जय झाला तरीही नम्र असतो आणि पराजय झाला तरी तो खचत नसतो. स्वर्गीय ढाकणे साहेबांचा संघर्ष त्यांचा एक मुलगा, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जीवनात पाहिलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून लोकांनी जर आपल्याला संधी दिली, सत्ता दिली, तर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसासाठी केला पाहिजे. ती सत्ता जर सामान्यांच्या कामाला उपयोगी येत नसेल तर त्या सत्तेला काही किंमत नाही. आणि म्हणून मिळालेली सत्ता जर लोकांना मोठं करणारी असेल तर त्या सत्तेला काहीतरी किंमत आहे. आणि म्हणून उद्या मला संधी मिळाली तर मला पुढच्या 5 वर्षात या मतदारसंघाच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन, सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्याला विश्वासात घेऊन मला हे प्रश्न सोडणं हे माझ्यासाठी प्रमुख गोष्ट असणार. या मतदारसंघावर पंकजा मुंडे फॅक्टर म्हणजे असं काम करतो असं बोललं जातं. नाही, एक वास्तव ना, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे चळवळीतलं संघर्षातलं एक मोठं नेतृत्व होतं. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या बरोबर मी 13-14 वर्ष सावलीसारखा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक अत्यंत कष्टानं स्वर्गीय बबनराव ढाकणे साहेबांनी ज्या संघर्षातनं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्याच पद्धतीने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंनीही संघर्षातनं स्वतःचं नेतृत्व या महाराष्ट्रात सिद्ध केलंय. दुर्दैव आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना पुरेसं आयुष्य भेटलं नाही, अकाली पद्धतीनं दुःख ते झालं. स्वर्गीय R.R. पाटील असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, देशमुख साहेब असतील, हे अकाली गेले. ह्या लोकातनं निर्माण झालेलं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नेतृत्व असतं. ते कोणत्या जातीचं, कोणत्या एका वर्गाचं नसतं. ही लोकनेते खऱ्या अर्थाने असतात. हे 3 धक्के महाराष्ट्राला मोठे बसले. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अकाली दुःखद निधनामुळं या महागामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणे त्यांच्याबद्दलच्या सद्भावना होत्या. बघता बघता मलाही धक्का बसतो, आपल्याला धक्का बसतो. आज 10 वर्ष होत आलेत. त्यांच्या या नेतृत्वाला महाराष्ट्राला गमावं लागलं. हे महाराष्ट्राचं एक न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. बीड जिल्हा पातळी मतदारसंघ हा एकमेकाच्या नजदीक असलेला भाग आहे. आणि म्हणून निश्चित मी स्वतःच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंबरोबर सावलीसारख्या या मतदारसंघात त्यांच्या विचाराबरोबर काम करत होतो. आजही मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. माझ्या मनामध्ये स्वर्गीय बबनराव ढाकणे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे एकसारखे आहेत. राजकारणाच्या मुद्द्यावरती काही मतांतर होतात, काही विषयांतर होतात आणि परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. मुंडे साहेबांच्या राजकीय विचारापासून मी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर नव्हतो. मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्वात काम करतो. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मला तेव्हाही मान्य नव्हती, आजही नाही. पण राजकारणात काही भूमिका या लोकांच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि मग ती भूमिका घेऊन मुंडे साहेबांचं नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. आणि मग त्या काळात मी याच परिसरामध्ये काम वाढवलं, काम केलं. आज त्यांच्या अकाली निधनामुळे एक मानसिक धक्का हा नक्कीच या सगळ्यांना बसला. आणि म्हणून मुंडे साहेबांच्या भावनेतून समोरच्या नेतृत्वाला यश मिळालं हे नाकारता येत नाही. आज परिस्थिती बदलली आहे. शेवटी केवळ एखाद्याची पुण्याई, एखाद्याचं पुण्याच्या आधारे राजकारण करणं वेगळं आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती काम करून ते प्रश्न सोडविणं हे असतं. 1-2दा पुण्य मिळत असे, पुन्हा ही कायम पुरत नसते. हे होते प्रतापराव ढाकणे. यंदा पुन्हा एकदा ते आपलं नशीब आजमावत आहेत. मात्र यावेळेस ते कोणाच्या पुण्यावी नव्हे तर माझ्या संघर्षाच्या कामावर मला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. त्याला बोलतो